आज भाऊंचा जन्मदिवस. भाऊंचा जन्म 1 मे 1925 रोजी झाला. आम्ही लहानपणापासून भाऊंकडनं आम्ही आध्यात्मिक संस्कार घेतलेले आहे. नामस्मरणाचं महत्त्व किंबहुना की आपण भगवद्गीतेमध्ये आपण श्लोक सगळे म्हणतो आहे त्याचे मुखत्व होते. आम्हाला त्यांच्या तोंडून काय भगवद्गीतेचे श्लोक ऐकायला मिळायचे. लहानपणापासून आम्हाला आध्यात्मिक संस्कार वसुंधरा कुटुंबाला तसेच आपल्या कोकणातल्या कोकणातील सर्व मंडळींना भाऊनी विठ्ठल मंदिरातर्फे चांगले संस्कार आध्यात्मिक बीज उत्पन्न केलं आहे. या मंदिरामध्ये त्रिकाळ संध्या होते, होम हवन होते. असे आमचे भाऊ आणि भाऊच्या तोंडातून आम्ही हरे नाम केवलम कळो नाचते व गती अन्यथा हा श्लोक आम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. या भाऊच्या जयंती निमित्ताने आपण सर्व आलात त्या तुमचे मनापासून स्वागत. हरे कृष्ण महामंडळाचे आभार. धन्यवाद. मी कोटी प्रणाम करतो आणि मी सुरुवात करतोय आपले 2 शब्द सांगायला. आजचे जे कार्यक्रमाचे प्रवचनकार आहेत त्यांचं नाव आहे सची दुलाल प्रभू. त्यांचं पूर्वीचं नाव म्हणजे हे त्यांचं निश्चित नाव आहे सुरत रवींद्र चोडकर असं त्यांचं जुनं नाव मूळ नाव आहे आणि त्यांना निश्चित मुक्त म्हणून मिळालेलं नाव सची दुलाल असेल. याने वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 2004 मध्ये गोवा वास्को येथे शिक्षकी व्यवसायाला सुरुवात केली. 1911 मध्ये त्याने मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली. त्यावेळी संपूर्ण गोव्यामध्ये ते सर्वात तरुण मुख्याध्यापक बनत होते. त्यांना मागील 22 वर्षाचा शिक्षकी पेशाचा अनुभव आहे. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्या शाळेत ते सेवा करतात त्या शाळेचा रिझल्ट हा 100% असतो. त्यांचा इस्कॉनच्या कार्यक्रमात नियमित सहभाग राहिलेला आहे. असे अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्या या प्रवचनकारांना लाभलेले आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. धन्यवाद. Jaya
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगणा रघुनाथादिकं तं सजीवं साधवेदं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णवरदा सहगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वप्रथम मी सावंतवाडीचे जे सगळे भक्त मंडळ आहे, भक्तगण आहे, तसंच मसूरकर कुटुंबियातील सगळे पारिवारिक म्हणजे सदस्य यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण आज जी मला संधी दिली आणि विठ्ठल रघुवंच्या चरणी नतमस्तक होऊन तसंच इकडच्या वातावरणामध्ये एक प्रफुल्लित वातावरण जे झालेलं आहे, चेतना जी निर्माण झालेली आहे, एकच त्याचं कारण आहे म्हणजे भाऊ मसूरकर आणि त्याने जे संस्कार जे बुडवलेले आहेत ते फलस्वरूप आज इथे दिसत आहे. मी जेव्हा प्रवेश केल्यानंतर इकडचं जे एक वेगळीच एक स्पंदना जी आहे, व्हायब्रेशन म्हणतो मला, एक वेगळीच व्हायब्रेशन होती. म्हणून परत एकदा आभार. आणि आजचा जो असंच मंत्री बोलण्यासारखे दिसतो, पाच माहीत असतात ना. आजचा विषय जो आहे
अत्यंत सुंदर विषय आहे आणि आम्ही नाम जप, हरिनाम जे आहे ते का करायला पाहिजे, हरिनामाची महती काय आहे या विषयावर बोलला. तत्पूर्वी मला अत्यंत एक आनंदमय असं वातावरण, आणि जसं प्रभूजीने सांगितलं की लहानपणापासून हे जे आहे भक्ती म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, लहानपणापासून त्यांच्यावर हे एक संस्कार झालेले आहेत. म्हणजे अशा वातावरणामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा एक पोषक वातावरण एक निर्माण. म्हणून इकडे प्रवचन देणं म्हणजे माझं एक भाग्य आहे असं मी समजतो. आणि साक्षात विठ्ठल रखुमाईच्या समोर राहून आज हे प्रवचन देण्याचा मी प्रयत्न करेन. प्रवचन सुरू करता पूर्वी आज मी बोलणार आहे मुकुंद माला स्तोत्र. मुकुंद माला स्तोत्र जे आहे त्यामध्ये राजा कुलशेखर हे दक्षिण भारतातील मोठे महान भक्त भगवंताचे, एवढे महान भक्त की पूर्णतः आपले जीवन जे आहे, आपलं आयुष्य जे आहे भगवंताच्या चरणी आणि पूर्णतः आपली प्रजा जे आहे त्यांना सुद्धा ते भक्तिमय करतात असे होते कुलशेखर आरवार. आणि त्याने हे मुकुंद माला स्तोत्र लिहिलं आहे. ह्या मुकुंद माला स्तोत्राचे केवळ आम्ही 4 श्लोक घेणार आहोत, केवळ 4 श्लोक. आणि या 4 श्लोकाची एवढी महती आहे कारण या 4 श्लोकामध्ये आज काहीतरी संदेश आम्ही घेऊन जाणार आहोत. तर हा श्लोक आहे 27वा श्लोक मुकुंद माला स्तोत्र. सुंदर आहे, माझ्या गुण म्हणायचं आहे पण सर्वांनी. याचा आवाज पुरेसा नसेल, दोन्ही पाहिजे का? हा हा त्याला आहे. हा हा ओके बर. माझ्या पाठी मागे म्हणायचं आहे. सुंदर श्लोक आहे. नमामि म्हणा, नारायण पाद पंकज, नमामि नारायण पाद पंकज, करोमि नारायण पूजनं सदा, करोमि नारायणं पूजनं सदा, वदामि नारायण नाम निर्मलम्, वदामि नारायण नाम निर्मलम्, स्मरामि नारायण तत्व अव्ययम्, नमामि नारायण पाद पंकज, करोमि नारायण पूजनं सदा, वदामि नारायण नाम निर्मलम्, स्मरामि नारायण तत्व अव्ययम्. सुंदर हा श्लोक आहे मुकुंद माला स्तोत्राचे. आणि आज या प्रवचनामध्ये मुकुंद माला स्तोत्र माझा आवडीचा विषय आहे. मुकुंद माला स्तोत्र आणि हा श्लोक, या श्लोकामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत.
काय असतं, प्रवचनाच्या शेवटी संदेश देतात आणि हा संदेश तुम्ही घेऊन जायला पाहिजे असं म्हणतात. पण सुरुवातीला मी सांगू इच्छितो की या श्लोकामध्ये काय सांगतात, एक भावना जी आहे भक्ताची ती प्रकट केलेली आहे. कुलशेखर आरवा हे महान भक्त आहे, या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगू इच्छितात बघा. आणि ही गोष्ट, या 4 गोष्टी आम्ही आत्मसात करायला पाहिजे, आकलन करायला पाहिजे. काय सांगतात, नमामि नारायण पाद पंकज. पहिली गोष्ट काय सांगतात, नमामि नारायण पाद पंकज. काय करायला पाहिजे, पहिली गोष्ट आम्ही नमस्कार करायला पाहिजे. आणि नमस्कार कुठे, चरण कमल जे आहे भगवंताचे, नतमस्तक होऊन प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही सदैव पहिली गोष्ट करायला पाहिजे, मंदिरात आल्या नमस्कार करायला पाहिजे. आणि आम्हाला ही एक पोषक वातावरणामध्ये आम्ही बघतो, जेव्हा एक घरात एक संस्कारी परिवार असेल तर सदैव त्यांना शिकवलं जातं की नमस्कार करा, वरिष्ठांना नमस्कार करा, देवळात गेल्यानंतर भगवंतांना नमस्कार करा सांगितलं जातं. भक्तीचा पहिली गोष्ट जर असेल ती म्हणजे नमामि. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, करोमि नारायण पूजनं सदा. काय करायला पाहिजे, पहिली गोष्ट आहे नमामि, नमस्कार करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, सदैव काय करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे, पूजा. आणि नंतर वदामि नारायण नाम निर्मलम्. वदामि म्हणजे काय, उच्चारण, नामोच्चारण. आम्ही म्हणतो नामोच्चारण करत कशाला करायला पाहिजे, गोव्यामध्ये नामोच्चारण दुसरंच चालू आहे, भगवंताचं नाही आहे, दुसरंच चालू आहे, स्थितीच वेगळे आहे. पण खरं बघायला गेलं तर इकडे सांगितलेलं आहे, वदामि नारायण नाम निर्मलम्. उच्चारण कोणाचा करायचा आहे, नारायण, साक्षात विठ्ठल जे आहे त्यांचं, नारायण विष्णू यांचं नाम घेतलं पाहिजे. आणि नामाचे महत्व काय आहे, गुण काय आहे, ते निर्मल आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. अशा पवित्र नामाचं उच्चारण केलं पाहिजे. आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे, हे नाम जे आहे ते तत्वम आहे. तत्व म्हणजे काय, परम सत्य आहे, त्यामध्ये कसलाही दोष नाही, अव्ययम म्हणजे कसलाही दोष नाही, असं हे नाम आहे. 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे, सदैव नमस्कार करायला पाहिजे, नमामि. नंतर पूजा करायला पाहिजे. आणि पूजा केल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे, नामोच्चारण केलं पाहिजे. आणि नामोच्चारण कशाला केलं पाहिजे, या नामामध्ये एवढी ताकद आहे. हे नाम जे आहे परम सत्य आहे, आणि हे नाम जे आहे त्या नामामध्ये कसलाही दोष नाहीये. म्हणून जेव्हा वारकरी पंढरपूरला जातात, आमच्या गोव्याहून पण 15 दिवस चालत जातात, पाहुणे चालत ती पंढरीची वाट 15 दिवस. कोण पोलीस इन्स्पेक्टर आहे, कोण पोलीस मध्ये आहे, कोण शिक्षक आहे, असे सगळे मिळून चालत जातात. आणि जाता काय करतात ते, विठ्ठल 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 नाही, विठ्ठल. संशोधन सांगतं थोड्या हॉस्पिटलमध्ये असे हॉस्पिटल आहे, बायपास सर्जरी असेल तर त्याला एक 15 दिवसची मुदत दिली जाते. आणि त्या 15 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, विठ्ठल 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 विठ्ठल. या संशोधन सांगतं की आपोआपच एक 70% लोकांचे तरी जेव्हा ते परत येतात उपक्रम केल्यानंतर
बायपास सर्जरी करायची काही गरजच नाही, डॉक्टर नाही. एवढी ताकद आहे या नामामध्ये. आपोआप ज्याला कोणाला सायनसचा प्रॉब्लेम असेल तो सायनसचा प्रॉब्लेम या व्हायब्रेशन मध्ये नाहीच होत. नामस्मरणामध्ये करतो ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते व्हायब्रेशन मध्ये ज्याला कोणाला सायनस असेल सगळं म्हणजे रोग राहील दूर होते. पॅकेज आहे नामोच्चारण केलं. म्हणून कोणी म्हणेल की कोणाला वाटतं की आश्चर्याची गोष्ट आहे, मी तुळशीकर आरवार एवढे भर का देतात याच्यावर, का म्हणून सांगतात ह्याचं हा प्रश्न जो आहे सगळ्यांना पडतोय. पण एखाद्या व्यक्ती कुलशेखर आलवार सारखा भक्तिमय झाला, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं, तो आपोआपच काय होतं, ती भावना जी आहे ती त्याच्यामध्ये निर्माण होते. ती भावना निर्माण केली पाहिजे. असं म्हणतात ज्याला उत्साह नाही ना त्याला उत्साह दाखवला पाहिजे. असंच तर आपोआपच तो उत्साह निर्माण होतो. इफ यू आर नॉट एंथुसियास्टिक ऍक्ट एंथुसियास्टिक. उत्साह असा दाखवा बाहेर, आपोआपच भगवान काय करणार, तो उत्साह निर्माण करणार आपल्यामध्ये. म्हणून कुलशेखर आरवार जे सांगतात ते खरं आहे. आणि या 4 गोष्टी ते पालन केल्यानंतर आपल्याला खरोखरच भगवंताची प्राप्ती होणार. पण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, प्रामाणिकता पाहिजे आणि विश्वास पाहिजे. जसं नित्यानंद प्रभू म्हणतात काय, श्रद्धावान जन हे श्रद्धावान जन हे. नादिया ग्रोधू में नित्य नंद महाजन. आणि सगळ्यांना काय कोणाला बोलावतात, सगळ्या श्रद्धावान लोकांनाच बोलावतात. काय ठेवलेलं आहे, हरिनाम ते विकत आहे. त्यांचं जे विक्रीचं सामान जे आहे ते काय आहे, फक्त हरिनाम विकत आहे. आणि कोण पात्रता काय आहे, श्रद्धा विश्वास, या विश्वासावर सगळं. म्हणून एका शुद्ध भक्ताचा जर अनुभव बघितला तर राजा कुलशेखर सारखे ज्याने मुकुंद माला स्तोत्र लिहिलेले आहे आणि याचं जर तुम्ही मनन कराल, चिंतन कराल तर आपोआपच आपल्याला काय म्हणाल, कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये जागृत होईल. प्रयत्न केला पाहिजे. आम्ही म्हणतो ना प्रयत्नाची परमात्मा, प्रयत्न केला पाहिजे. म्हणून इकडे सांगतात जेव्हा चैतन्य महाप्रभू आपल्याला अनुयायी जे होते त्यांना सल्ला देत होते, काय सल्ला देत होते, यार देखो तार कहा कृष्ण उपदेश. जे जे त्यांना मिळाले वाटेवर त्यांना काय सांगायचे, लो कृष्ण भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या. स्वतः भगवंत आहे पण तरी पण प्रचार करत आहे आणि भगवंताचं नाव उपदेश आणि प्रचाराने प्रसार करत आहे. तसं जेव्हा तुळशीकर आला होते प्रत्येक क्षणोक्षणी निरंतर ते संकलन सांगत होते की काय करायला पाहिजे, आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. प्रभुपादजीने पण तसं सांगितलंय, निरंतर नाम प्रत्येकाने. त्याने पहिल्यांदा त्यांचा प्रस्ताव असा होता की सततम कीर्तयन्तो मां यतन्तच्च दृढ, म्हणजे सातत्याने नामस्मरण केलं पाहिजे. आणि प्रस्ताव असा होता 64 माला. सगळे भक्त अनुयायी बसले होते, 64 मालाचा प्रस्ताव होता. 64 माला म्हटल्यानंतर सगळे एकामेकांना बघू लागले, 64 माला कशी म्हणा. आजच्या आधुनिक जगामध्ये कलियुगामध्ये 64 माळा म्हणजे कठीण आहे बुवा. तर प्रभुपादांनी काय केलं, डायरेक्ट डिवाइड बाय भागिले 2 केले, डिवाइड बाय 2, 64 करून 32 वर ठेवले. वजा केले नाही, वजा 2 नाही, डायरेक्ट एक सवलत दिली सगळ्यांना, मुभा दिली. 32 माळा, 32 माळा पण नाही. या आधुनिक जगतामध्ये 32 माळा करणे पण कठीण आहे बुवा. तर त्या 32 माळेचा प्रस्ताव जेव्हा ठेवला नंतर प्रभूने काय सांगितलं, 16 माळा 35% पासिंग मार्क. जसे आजच्या कलियुगामध्ये आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये पासिंग मार्क असते, डेडलाईन असते. 10वीच्या परीक्षेला, 12वीच्या परीक्षेला मिनिमम मार्क्स आहे.
आता मिनिमम मार्क्स आले 22% आहे. मिनिमम पडायला पाहिजे परीक्षेमध्ये. हा परीक्षा असते त्यामध्ये 22% पडला आणि इंटरनल मार्क्स पडल्यानंतर मिळालं पास झालं. तर प्रभुपादने उपमा दिली आहे 16 माळा. तरी पण काय आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. एका व्यक्तीला काय सांगितलेलं आहे, एक वस्तू ज्याची किंमत आहे 1 कोटी आणि तो व्यक्ती येतो आणि तुम्हाला काय आहे मोफत देतो म्हणून. तो जेव्हा 1 कोटीची वस्तू मोफत देतो त्यावेळेला आम्हाला विचार होतो, अरे 1 कोटीची वस्तू मोफत देतो काहीतरी गडबड आहे. तर आम्ही काय करतो, मोफत आहे त्याला आम्ही आणखी काय करतो, कमी दर्जाने हे करतो. म्हणजे 1 कोटीची वस्तू समजा 10 रुपयाला विकायला आणली तरी पण आम्ही विचार काय करतो, 10 रुपयाने 7 रुपयाने होणार का, 5 रुपयाने होणार का, 4 रुपयात होणार का. म्हणजे असं आहे आपलं जीवन. जे मिळालंय त्यामध्ये काय आम्ही अमूल्य गोष्ट आम्हाला मिळाली आहे त्याचा आम्ही इमिजिएटली काय घेत नाही, नामोच्चारण करत नाही, तरी पण त्यामध्ये आम्ही सवलत करतो, मुभा मागतो, काहीतरी पाहिजे आम्हाला. म्हणून जसं हरिदास ठाकूर सगळ्यांना सांगत होते, हरिदास ठाकूर पण सांगत काय, लोक कृष्ण नाम. म्हणजे तुलसीकल आरवार आमचे चैतन्य महाप्रभू, प्रभुपादजी, हरिदास ठाकूर, प्रत्येक शुद्ध भक्त जे आहेत ते प्रत्येकानं उपदेश काय देतात, फक्त काय करायला पाहिजे, निरंतर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, नामोच्चारण केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून ह्या 4 गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून भगवद्गीतेत 9व्या अध्यायातील 27 श्लोकामध्ये सांगतात, यत् करोषि यत् अश्नासि यत् यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पण. काय सांगतात, पुढची गोष्ट आता लक्षात ठेवा. यत् करोषि यत् अश्नासि, ज्या ज्या गोष्टी यत् करोषि, जे काय तू करतोस आयुष्यामध्ये, ज्या गोष्टी तू करतोस, यत् करोषि यत् अश्नासि, अश्नासि म्हणजे सिंपल जे काही तू खातोस. यत् जिहोसि ददासि, जिहोसि म्हणजे हवन, जे काय हवन करतो, यज्ञ करतो किंवा दान करतो, ददासि यत् जिहोसि ददासि यत् तपस्यसि, जी काय आयुष्यामध्ये तू तपस्या करतो, तत् कुरुष्व मदर्पणम. हे ज्या जे गोष्टी आयुष्यामध्ये करतो ते कोणाला अर्पण कर, मला अर्पण कर, मत अर्पणम. म्हणून आयुष्यामध्ये जे आम्ही करतो, जे आम्ही जे तपस्या करतो, नामोच्चारण करतो, काय करतो, कशाला, मी भगवंताला अर्पण केलं पाहिजे. जे खातो ते पण सगळं आम्ही अर्पण केलं पाहिजे. म्हणून इकडे सांगतात, पूर्ण उदाहरण दिलेलं आहे. पूर्ण पृथ्वी जी आहे 70% पाण्याने भरलेलं आहे, व्यापलेलं आहे 70%. एखाद्याला तहान जर लागली आणि समुद्र किनाऱ्यावर आहे, तहान लागली, आम्ही काय करतो, ग्लास घेऊन समुद्र किनाऱ्यावर पाणी पितो नाही. भरलेलं आहे समोर पाणी, पण त्या पाण्याला लॉक केलेलं आहे. कशाने लॉक केलेलं आहे, मीठ टाकून ते लॉक केलेलं आहे. भरपूर पाणी आहे. 70% पृथ्वी तलावर व्यापलेलं आहे, काय पाण्याने व्यापलेलं आहे. गिर सगळीकडे पाणी आहे, पण आम्ही पिऊ शकत नाही. उदाहरण दिलेलं आहे. ते काय होतं, वाफ होऊन जेव्हा सूर्याला अर्पण होतं आणि त्यानंतर काय पावसाच्या रूपाने जेव्हा येतं ते पिण्याला येतं, ते गोड पाणी. तसं आपल्या आयुष्यामध्ये जर आम्ही काही अर्पित करत नाही भगवंतांना, ते खाऱ्या पाण्यासारखं आहे. म्हणून अर्पण करणे म्हणजे काय, भगवंतांना अर्पित करून जेव्हा आम्ही घेतो, काही अर्पित करतो, ते काय होतं, गोड होतं.
सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की सूर्याची प्रखर किरणे पडल्यानंतर वाफ होऊन जेव्हा अर्पित होते आणि आम्हाला गोड पाण्याच्या रूपाने येतं, तसंच आमच्या आयुष्यामध्ये जे जे आम्ही भगवंतांना अर्पित करत नाही, भगवंतांना स्मरून करत नाही, ज्या गोष्टी भगवंतांना स्मरण करून करत नाही, ते खाऱ्या पाण्यासारखं आहे, पिण्यालायक नाही. तर गोड पाणी पाहिजे असेल तर भगवंतांना अर्पण करू. म्हणून म्हणतात यत् करोषि यत् दर्शनासि यत् जिहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेयं तत् कुरुष्व मत् अर्पणम्. हे सगळं जे आहे आयुष्यामध्ये ते मला अर्पण कर, मला स्मरण कर. आता म्हणा तपस्या म्हणजे काय? प्रश्न आहे. तपस्या म्हणजे मी जंगलात जायचं का आणि जंगलात जाऊन तिकडे तपस्या करावं? नाही. तपस्या म्हणजे काय? समजा आजच्या कलियुगामध्ये प्रातःकाळ उठणं म्हणजे मोठी तपस्या. 4:30 वाजता सोडा, ब्रह्ममुहूर्त सोडा, 5 वाजता जागा, 5:30 वाजता जागा, म्हणजे 5:30 वाजता उठणं, प्रातःकाळ उठणं म्हणजे तपस्या आहे. भगवत धाम जे धाम आहे, पंढरपूर धाम आहे, वृंदावन धाम आहे, मायापूर धाम आहे, तिकडे जाऊन सगळे जे धाम यात्रा करायची, आपला वेळ द्यायचा, मोठी तपस्या आहे. चालत जायचं, मोठी तपस्या आहे. कोणीतरी 15 दिवस पंढरपूरला चालून जातो, तपस्या आहे. ही तपस्या जी आहे आयुष्याची तपस्या आहे. काय कर मला अर्पण कर. आणि म्हणून लोक तपस्या करतात, पण काही दुसऱ्या कारणासाठी तपस्या करतात. ती तपस्या निष्फळ होते, झिरो आयुष्यामध्ये. तो म्हणून आपलं आयुष्य कसं जगायला पाहिजे? पूर्णतः भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण, भगवंताचं मनन सातत्यानं केलं पाहिजे, निरंतर नाम. म्हणून इकडे सांगतात प्रभुपादजी जेव्हा अमेरिकेला गेले होते, एका युनिव्हर्सिटीमध्ये गेले. त्या युनिव्हर्सिटी नाव होतं UC बर्कली म्हणून. 1968 साली एका युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा प्रभुपाद गेले होते आणि प्रभुपाद बसल्यानंतर तिकडचा एखादा विद्यार्थी उठला. तो होता भारतीय विद्यार्थी, अमेरिकन नाही, भारतीय विद्यार्थी उठला आणि त्याने प्रश्न केला प्रभुपाद. काय प्रश्न केला? प्रश्न असा केला की आपण कशाला आला तिकडे? हा प्रश्न आहे. काय भगवद्गीता प्रचार करायला आलात? भगवद्गीता बद्दल सांगायला आलात? आधुनिक काळ असा आहे, प्रगती एवढी झालेली आहे या जगतामध्ये, एवढी पद्धतीचे देश झालेला आहे, ते या भगवद्गीतेची काय गरज नाही आमच्या आयुष्यामध्ये, असं त्याने प्रश्न केला. तेव्हा प्रभुपाद म्हणाले, हो माहित आहे, एवढा देश प्रगतीशील झालेला आहे, भारत प्रगतीशील झालेला आहे, सगळं अमेरिका प्रगतीशील झालेलं आहे, म्हणून त्याला प्रश्न केला, म्हणून तू इकडे अमेरिकेमध्ये आलाय भीक मागायला? म्हणून मी सांगितलं, प्रभुपाद म्हणत होते, मी इकडे भीक मागायला आलो नाही, मी द्यायला आलो. काय द्यायला आलोय? मी अशी गोष्ट, मूल्य गोष्ट द्यायला आलेलो आहे, तुम्ही विसरला. कुठची आहे? भगवंताचं नाम, भगवद्गीता, कसं वागायचं, आयुष्यात कसं जगायचं, जगणंच विसरलेलं आहे. आणि म्हणून प्रभुपादाने त्याला प्रश्न केला. म्हणून मला ऐकायला येतं की कोणीतरी विद्यार्थी आहे गळफास जाऊन मरण पावलाय, कोणीतरी विद्यार्थी इमारतीतून उडी मारतोय, कोणीतरी विद्यार्थी आत्महत्या करतोय. हे प्रकार कसे मारतायत? एवढी आधुनिक जर यंत्रणा असेल, हा रोड जो आहे, रस्ता जो आहे रुंद झालेला आहे, इमारती मोठ्या झालेल्या आहेत, कार आहे, घोडा आहे, गाडी आहे, सगळं काही आहे आपल्या जगामध्ये, तरी पण लोक आत्महत्या का करतात? गोव्यामध्ये एक मोठे कॉलेज आहे, नाम घेत नाही मी, त्या कॉलेजमध्ये पूर्ण श्रीमंतांची मुले शिकतात तिकडे. पण गेल्या एका वर्षामध्ये त्याचा रेकॉर्ड जर बघितला तर गेल्या एका वर्षामध्ये 6 मुलांनी आत्महत्या केली. 6 मुलांनी इंजिनिअरिंग शिकत होते, पूर्ण उत्तीर्ण होऊन चांगले मार्क्स मिळवून भारतातील विविध राज्यातील मुले एकत्र येऊन शिक्षण घेत असताना एका वर्षामध्ये, आता रिसर्च चालू आहे,
गोव्यामध्ये सगळ्या पोलिसांना लावून कसं काय घडतं का होतं, असं काहीच सुगाव नाही, लक्षण दिसत नाही. अजूनपासून काही मिळालेले नाही पोलिसांना. त्या डेप्युटी कलेक्टरला पण मिळालं नाही आणि कलेक्टरला पण मिळालं नाही. म्हणून आधुनिक आम्ही म्हणतो, पण आधुनिक कितपत गरज आहे आमची. पण काय आहे, भगवंताचं नाम जे आहे ते पुरातन जे आम्हाला दिलेलं आहे, संतांनी दिलेलं आहे, महाऋषींनी दिलेले आहे. जसं मसूरकर प्रभूजी म्हणत होते की त्यांच्यावर संस्कार घडले, भाऊ मसूरकरांनी संस्कार घडवले आणि ते संस्कार आता चालत आहे. आणि ते परिवार जे आहे त्या प्रतिबिंबमध्ये दिलेले होते, त्यावेळेस जे संस्कार दिले होते ते चालू राहण्यासाठी धडपड करत आहे. म्हणून आजचा हा दिवस जो आहे भाऊ मसूरकरांची जयंती आहे, या निमित्ताने त्याने आयोजन कसं ते केलेलं आहे, प्रवचनचं आयोजन केलं. नाहीतर काय असतं, जयंती असते आणि तिकडे काहीतरी बँड वाजत चालू असतो, आणखी काही चालू असतं, वेगळंच काही चालू असतं आधुनिक. पण ही संकल्पना लोकांना एकत्रित आणणं आणि भगवद्गीतेवरचं ज्ञान, भगवत नामोच्चारणाची जी आपली रुची जी आहे कशी वाढवायला पाहिजे, असं आयोजन करणं म्हणजे परम भाग्य आहे, परम सौभाग्य आहे. ते पण या अशा पवित्र अशा जागेवर भगवान विठ्ठल जे आहे त्यांच्या समोर, हे माझं पण एक भाग्य आहे. तर आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला शुद्धता गाठायची आहे, आम्हाला पवित्रता गाठायची आहे. आणि पवित्रता गाठायची असेल तर त्याची प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे, शुद्धीकरण. शुद्धीकरण हे प्रक्रिया. आणि शुद्धीकरण कसं होऊ शकतं, नामोच्चारणामध्ये. म्हणून आपल्या हृदयातून केलं पाहिजे. आम्ही काय करतो की गायक जो असतो, गायकाला सांगितलं कंठातून एवढं गाऊ नको, काय त्रास होणार, हृदयातून जेव्हा हृदयातून गाणं ते पोहोचेल. म्हणून मोठ्याने आम्ही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. लोकांना पाहिजे स्वतंत्रता. इंग्लिश मध्ये म्हण आहे, एक आहे फ्रीडम फॉर आणि दुसरं आहे फ्रीडम फ्रॉम. एक स्वतंत्रता पाहिजे आणि काय पाहिजे, थोड्याला मुक्ती पाहिजे. स्वतंत्रता कशी पाहिजे, मला स्वतंत्रता पाहिजे बोलण्याची, मला स्वतंत्रता पाहिजे फिरायची, मला स्वतंत्रता पाहिजे काही करायची. आणि दुसरं काय, लोक धडपडत आहे, यापासून व्यसन मुक्ती पाहिजे, दारूपासून मुक्ती पाहिजे, ड्रग्स पासून मुक्ती पाहिजे. एक आहे फ्रीडम फॉर आणि फ्रीडम फॉर. तर काय झालेलं आहे, सगळी लोक जे आहेत आधुनिक तंत्रज्ञान आणि हे पाश्चात्य संस्कृतीच्या मागे पळतायत, भोगी बनतायत, भोगी. आणि भोगी बनल्यानंतर काय होतं, रोगी. सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना हे माहित आहे, भोगी झाल्यानंतर काय होतं, रोग. आणि रोग झाल्यानंतर त्रस्त होतो आणि नंतर त्यांना वाटतं योग करायला पाहिजे. योगामध्ये आज मी प्रातःकाळ योगाला चाललोय आणि योगाला बरा झाला तर काय, नंतर परत भोग. ही सायकल चालू आहे का, ही सुटत नाही आहे. तर सगळ्यांना वाटतं, पण योग म्हणजे काय, योग हा शब्द युज, या शब्दा युज म्हणजे काय, कनेक्ट. हे आमचा संबंध जुळवायला पाहिजे. योगाचा खरा अर्थ काय आहे, आपली जी आपलं नातं जे आहे कोणाकडे जुळवायला पाहिजे, भगवंताकडे जुळवायला पाहिजे. त्याला म्हणतात योग. मान्य आहे, शारीरिक दृष्ट्या आम्ही प्राणायाम करतो, सगळं करतो, करायलाच पाहिजे. मी पण प्राणायाम करतो, शरीर ची काळजी घेतलीच पाहिजे. पण जेव्हा मी योग म्हणतो, योगाचा खरा अर्थ आहे आमची नातं जे आहे भगवंताकडे जुळवायला पाहिजे. आणि खरा योग आहे नामोच्चारण. कलियुगामध्ये कली काले नामरूपी कृष्ण अवतार. कलियुगामध्ये भगवान कसे आले, नामाच्या रूपामध्ये आले. नाम घेतल्यानंतर नारद मुनी सांगतात, ज्या ज्या ठिकाणी नामोच्चारण होतं त्या ठिकाणी ते प्रकट होतात. नाम तिष्ठामि वैकुंठे, नाम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदय शिवा.
यत्र गायन्ति मद्भक्त्या तष्टिष्ठामि नारदः. कुठे? मी वैकुंठामध्ये राहत नाही. मी कोणी मोठ्या योगी जे आहेत तपस्या करतात, हिमालयावर तपस्या करतात, त्यांच्या हृदयामध्ये राहत नाही. मी कुठे राहतो? ज्या ज्या ठिकाणी माझे नामोच्चारण, माझे नामस्मरण होतं तिकडे मी प्रकट होतो, तिकडे मी निवास करतो. आता आम्हाला वाटतं की इकडे 100 लोक आहेत, 100च्या वरती आहे, 100 लोक आहेत, पण इकडे काय होतं? ज्या ठिकाणी नामोच्चारण होतं तिकडे सगळे देवी देवता हजेरीला आहे. आता रांगेत आहे कुठे आम्हाला दिसत नाही. एकदा प्रभुपाद कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठं आयोजन होतं. ते मोठा हॉल घेतलेला, सगळे त्यांचे शिष्य होते, त्यांनी हॉल घेऊन कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमाला कोणी आलं नाही. तर प्रभुपाद जेव्हा आले स्टेजवर, प्रभुपादने काय केलं? एवढ्याच तीव्रतेने प्रवचन दिलं. प्रभुपादाचं प्रवचन संपलं, त्यांचे अनुयायी होते, त्यांनी विचारलं, प्रभुपाद समोर तर कोणी नव्हते, पण तुमची तीव्रता आणखी होती. प्रभुपादाने पुढे जायचं कोणी नव्हते, सगळे 33 कोटी देवता बसलेले. ज्या ज्या जागेवर भगवंताचं नामस्मरण होतं त्या जागेवर ते प्रकट होतात. कोणाला वाटतं मी वृंदावनाला गेलो, वृंदावनाला गेल्यानंतर तिकडे काय विचार आहे, माझा बिझनेस कसा आहे, काय चाललंय, कसं चाललंय, तर तुम्ही वृंदावनाला नाहीच आहे, तुम्ही आपल्या घरामध्ये आहे. पण कोणी घरामध्ये आहे पण त्यांची ऐकत नाही, पैसे नाही वृंदावनाला जाण्यासाठी, पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाही, पण घरी बसून तो काय करतो? विठ्ठल 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 आपल्याला निरंतर जप करायचा. आता आम्ही म्हणणार निरंतर म्हणजे काय? म्हणजे आपला व्यवसाय, आपलं काम सगळं सोडून घरीच बसायचं का? असं नाहीये. जिथे जे काय आम्ही व्यवसाय करतो, जे काय आम्ही करतो आयुष्यामध्ये, आपलं ध्येय एकच आहे, सगळं आम्ही कोणाला अर्पण करणार? भगवंतांना अर्पण करणार. म्हणजे स्वयंपाक करणारी गृहिणी जी असते, स्त्री जी असते, जेव्हा आज तिचं चित्त आहे की हे जे मी करणार ते भगवंताला अर्पण करणार, ती पण करता करता स्वयंपाक करता ती पण भगवंताचं नाम करूनच घेते. नाहीतर काहीतरी टेप रेकॉर्डर लावतात, हरिनाम लावतात, हरिनाम ऐकून, लेक्चर ऐकून, हरिनाम ऐकून ते स्वयंपाक करतात. झालं ना कृष्णमय, झालं ना भक्तिमय. जिथे जिथे असाल तिथे आम्ही काय करायला पाहिजे? नामोच्चारण केलं पाहिजे, भगवंताला स्मरून सगळं कार्य केले पाहिजे. भक्तिमय होतं, कृष्णमय होतं. म्हणून चैतन्य महाप्रभू जेव्हा सल्ला देत होते, आणि चैतन्य शिष्याश्रम मध्ये पण सांगितलेलं आहे, तृणादपि सुनिचेना तरोपि सहिष्णुना अमानिना मानलेल्या कीर्तनिया सदा. म्हणून इकडे सल्ला काय दिलेला आहे? मनुष्याने स्वतःला गवताच्या पात्याहून हिम समजावे. मग अहंकार नको, अहंकाराचा वारा नला गोराजसा मागतो की नाही आम्ही सगळीकडे. चतुर्थी असते, कधी असते, आम्ही सगळे डोळे झाकून नमस्कार करून अहंकारच घेऊन फिरतोय सगळीकडे. आमच्या हृदयामध्ये अहंकारच घेऊन फिरतोय. पण देवासमोर असताना आम्ही म्हणायची पद्धत आहे म्हणून म्हणतो, पण आचरण आणण्यामध्ये कुठेतरी गडबड होते. अहंकार आहे, अरे त्याने मला असं म्हटलं, त्याने मला असं म्हणाल, तसं म्हणायला नको होतं, त्याने मला दिलंच नाही, त्याने हे केलं, ते केलं, ते केलं, काय वाद कुठे होतो? जेव्हा आम्हाला अपेक्षा असते हे असंच व्हायला पाहिजे, माझे पोझिशन आहे, मी पोझिशनवर आहे, मी अधिकारी आहे, मी प्रिन्सिपल आहे, मी सीएम आहे, मी हे हा म्हणून कसं शकतो? असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं? अहंकार जागृत होतो आणि तेव्हा भांडणं होतं. त्या विचाराने कधी आम्ही नामस्मरण करू शकत नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूने उदाहरण दिलेलं आहे. एकदम काय करायला? नम्रतापूर्वक नामस्मरण जे आहे नम्रतापूर्वक केलं पाहिजे. भक्ती जी आहे नम्रतेने केली पाहिजे. तेव्हा अशा नम्र अवस्थेत आपण काय करू? भगवान नाम करू शकतो, भगवंताचं कीर्तन करू शकतो. नाहीतर काय होणार? करणारच नाही. बाह्य दृष्टिकोनाने दिसेल हा करतोय म्हणून,
पण आंतरिक दृष्टीने काय अहंकार आहे, काहीतरी अपेक्षा आहे, हे पाहिजे ते पाहिजे, ते कानापुढे आज जातच नाही हो, हृदयामध्ये जातच नाही. इकडेच थांबतं, इकडून इस कान से उस कान म्हणतात ना, इकडून तिकडे हृदयामध्ये जात नाही, डायरेक्ट इकडून इकडे बाहेर जातं. असं जायला पाहिजे ते ना हृदयामध्ये जात नाही. म्हणून नम्रतापूर्वक नाम घेतलं पाहिजे. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की माझी शक्ती आहे, माझ्याकडे पॉवर आहे, मी हे करू शकतो ते करू शकतो, त्याला जप करणं कठीण आहे, एकदम कठीण. म्हणून हरदास ठाकूर काय करायचे, सदैव सातत्याने, त्याच्याकडे काही श्रीमंत नव्हता, काही नव्हतं, फक्त श्रीमंती काय आहे, मनाची श्रीमंती. तुळशीकर आरवाकडे काय होते, मनाची श्रीमंती. ते पूर्णतः भगवंताच्या नामामध्ये लीन होत होते, पूर्णतः नामोच्चारण करत होते, निरंतर नाम घेत होते. म्हणून जेव्हा आम्ही पूर्णतः देवावर अवलंबून होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही निरंतर नाम घेऊ शकतो, नाहीतर होणारच नाही. पूर्णतः अर्जुन जेव्हा रणांगणावर होता, त्यावेळेला पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन काय करतो, पूर्ण स्वतःचा विचार करतो, स्वतंत्र विचार, भगवंताचा उपदेश घेतच नाही, फक्त आपल्या विचारानं चाललंय. हे झालं तर काय होणार, आता काय करणार, समोर आहे ते माझे कुटुंबीय आहेत, त्यांना पारिवारिक जे आमचे पारिवारिक जे कुटुंबातले लोक आहेत त्यांना पालून काय करणार, त्यांना माझ्यानंतर काय होणार, वर्णशंकर तयार होणार, हे सगळं विचार चालू आहे. भगवंताचा उपदेश घेतच नाही, स्वतंत्र विचाराने चालू आहे. जेव्हा मी स्वतंत्र विचाराने चालतो, भगवंताचे उपदेश घेत नाही, तेव्हा काय होणार, अर्जुनाची जी स्थिती होती ती स्थिती आमची होणार, त्या स्थितीमध्ये आम्ही राहणार. पण आमची काय, प्रत्येक वेळेला आम्हाला काय पाहिजे, वी शुड बी डिपेंडेंट. कोणावर आहे आम्ही अवलंबून, केवळ भगवंतावर आम्ही अवलंबून. जे काही घडतं आपल्या आयुष्यामध्ये ते भगवंत करतात. म्हणून म्हणतात, यदा हि पुरुषस्य विष्णू, यदा हि पुरुषस्य विष्णु पाद पसर्पणम, यदेश सर्वभूतानां प्रिय आत्मेश्वर सुहृद. प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या मित्रांना उपदेश देत होते ना, काय करत होते, त्यांचे जे गुरु जे होते ते गेल्यानंतर ते माध्य नहार होतो ना, त्यावेळेला ते काय करत, सगळ्यांना उपदेश देत होता. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताचं नाम घ्या, विष्णूचं नाम घ्या. हे विष्णूचं नाम घेतल्यानंतर काय होणार, आपलं आयुष्य काय होणार, एक परिवर्तन येणार, हृदयामध्ये काय होणार, आपल्याला कृष्ण प्रेम मिळणार. हे सांगत भगवंताचं प्रेम. राक्षस कुळामध्ये जन्मलेले आहे, शाळा पण राक्षस कुळाची आहे आणि मुले पण राक्षसांचीच आहे. राक्षसी मुलांना काय उपदेश देत आहेत, भगवंताला नामस्मरण करणं. आणि तेव्हा एखादा एक मित्र त्यांना विचारतात, त्याचे मित्र दैत्य पुत्र जे होते ते विचारतात, याचे काय गरज काय आहे, हे नामोच्चारांची गरज काय. म्हणून तेव्हा प्रल्हाद महाराज हा श्लोक जो आहे म्हणतात, यदा हि पुरुषस्य विष्णु पाद पसर्पणम, यदेश सर्व भूतानां प्रिय आत्मेश्वर सुहृद. या तीन गोष्टी लक्षात घे. आत्मा जो आहे, आत्माला अत्यंत प्रिय कोण आहे, परमेश्वर प्रिय आहे. जसं एखाद्या मुलाला आपली आई अत्यंत प्रिय असते, ती कशी दिसते, आपली आई समोर जगात आपल्या मुलाला आई सुंदर दिसते, मुलाला आपली आई एकदम सुंदर दिसते, तशी असते. तसंच आणखी एक दिलेलं आहे, आत्मेश्वर इकडे म्हटलेलं आहे. आत्मेश्वर म्हणजे काय, आत्मा ईश्वर. आत्माचा ईश्वर म्हणजे स्वामी कोण आहे, भगवान. जसं एका शाळेमध्ये सगळ्यांचा बॉस अधिपती कोण आहे, हेडमास्टर. हेडमास्टर असतो. एका ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्यांचा बॉस असतो, एका गावामध्ये बघितल्यानंतर त्यांचा MLA असतो, आमदार असतो, एका राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा सीएम असतो, पूर्ण भारतामध्ये बघितल्यानंतर आमचा प्रधानमंत्री असतो, स्वामी असतो. त्याचप्रमाणे आत्माचा ईश्वर कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. म्हणून
ते नातं जुळवल्यानंतर ते सगळं घडतं आणि तेव्हाच आम्हाला काय मिळते, भगवंताच्या नामाची रुची मिळते. एक व्यक्ती जो आहे दुसऱ्या व्यक्तीला मदत करू शकत नाही. आता मदत आम्ही कुठची म्हणतो, पैशाची मदत, गाडी देऊन, घर देऊन, ही मदत म्हणत नाही. मानसिक दृष्ट्या मदत जी असते ना आणि आध्यात्मिक दृष्ट्याची मदत जी असते ना, ती काय असते, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कसं पूर्णतः करू शकत नाही. शक्ती जी असते, इंग्लिश मध्ये म्हण आहे, एनर्जी कॅनॉट एन्जॉय एनर्जी. शक्ती जी आहे, शक्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. शक्तिमान जो आहे शक्तीचा उपभोग करतो. म्हणून भगवान जे आहे काय आहे, आमचे एन्जॉय. म्हणून पूर्णतः जेव्हा आम्ही स्मरण करून भगवंताचं स्मरण करून भगवंताचं नामोच्चारण करतो, तेव्हाच भगवंताची कृपा आम्हाला काय वाटतं, आम्हीच एन्जॉयर आहे, मीच भोगताय, मीच करणार, सर्व करणारा मीच आहे, मी आणि मी. जसं दोन एरोप्लेन आहेत ना, दोन एरोप्लेन, एक व्यक्ती आहे, दुसरा व्यक्ती दुसऱ्या एरोप्लेन आहे आणि एक क्रॅश झाला तर दुसरा व्यक्ती त्याला काही मदत करू शकतो. तर म्हणून त्यावेळेला काय, केवळ नामस्मरण. आमचा अनुभव सांगतो, जेव्हा व्यक्ती आयसीयू मध्ये असतो ना, तो आयसीयू मध्ये डॉक्टर आपल्याला त्या आयसीयू मध्ये परमिशन देत नाही. आता बांबोळीमध्ये आमच्या गोव्यामध्ये आता ते परमिशनच देत नाही आत जायला. जेव्हा एखादा व्यक्ती आयसीयू मध्ये असतो तेव्हा काय करतो, आम्ही बाहेर राहून आम्ही नामस्मरण करतो आणि ती शक्ती त्याला प्रदान मिळते. भगवान म्हणतात, जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा आपलं पूर्ण आयुष्य जगतो आणि तेव्हा माझं उच्चारण करतो, जेव्हा तू आयसीयू मध्ये असणार, आय सी यू, मी बघणार. निष्काळ म्हणजे बिंदास राहतो, केवळ माझं नामस्मरण कर, मी तुला मदत करेन. जेव्हा कोणी नसेल तेव्हा मी येणार, आय सी यू. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणत होते एका लेक्चर मध्ये, त्यांनी सांगितलंय, बिटवीन कपल देयर नीड टू बी अ डिवाइन कपल. एक जर पती पत्नी असेल, त्यांच्यामध्ये एक दिव्य एक कपल पाहिजे. ती कोण आहे, सीताराम विठ्ठल रखुमाई. म्हणजे पूर्णतः केंद्रित कशावर असायला पाहिजे, आपलं पूर्णतः मन केंद्रित कशावर असायला पाहिजे, कशावर, भगवंतावर असायला पाहिजे. हे एक पारिवारिक जर जीवन जर असेल, पती पत्नी जर असेल, त्यांचं केंद्रबिंदू कसं कोण असेल, भगवंत असायला पाहिजे. एक उदाहरण दिलेलं आहे, तर आमच्या गोव्यामध्ये ब्रेड आणि जाम चालतं. ब्रेड पाहिजे, जाम, ब्रेड पाव. तो ब्रेड जॅम, तर एखाद्या व्यक्तीला आणलं आणि त्याला सांगितलं, अरे ब्रेड जॅम देतो, पण त्याला फक्त 2 स्लाइस ब्रेड घालून दिले तर काय होणार, फरक नाही, खायला होणार नाही. जॅम नाही तर त्यामध्ये मजा नाहीये. तर तसं आपल्या आयुष्यामध्ये जॅम जे आहे, पण जॅम आणि दुसरा जॅम पण आहे. आम्ही म्हणतो हिरा जो आहे जॅम आहे, तो जॅम आमच्या आयुष्यामध्ये पाहिजे, ते म्हणजे भगवंत. आणि भगवंताचं जेव्हा आम्ही नामस्मरण करतो, तेव्हा आम्ही भक्तीमध्ये येण्यापूर्वी काय होतं, आमच्या आयुष्यामध्ये 2 गोल होते. एक मोठा गोल, तो मोठा गोल जो असतो तो पहिल्या पूर्वी येण्यापूर्वी मोठा गोल म्हणजे आम्ही, आणि एक छोटा गोल होता. तो छोटा गोल म्हणजे भगवान आहे ते चाललंय. पण जेव्हा भक्तीमध्ये आल्यानंतर काय होतं, मोठा गोल जो आहे तो कोण म्हणतात, भगवान. आणि छोटा गोल जो आहे, म्हणून नमामि प्रभुपादने आम्ही कधी दंडवत प्रणाम करत नव्हतो. आमच्या गोव्यामध्ये प्रथा आहे, पुढे देऊळ दिसलं ना, आम्ही काय करतो, असं एवढं संपलं. म्हणजे नमस्कार करायचा, दंडवत प्रणाम, साष्टांग प्रणाम. म्हणजे काय आहे, प्रथा या भक्तीमध्ये आल्यानंतर दंडवत प्रणाम करायला पाहिजे. एक शुद्ध भक्त दिसल्यानंतर दंडवत प्रणाम करायला पाहिजे. हे आपोआप एक शिस्त होते. म्हणून दुसऱ्यांचा मान सन्मान राखला पाहिजे. खास करून शुद्ध भक्त जे असतात सदैव त्यांचा सन्मान केला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे.
आणि सदैव जेव्हा आम्ही सन्मान करतो, सन्मान देतो, त्यावेळेला भगवंताची कृपा आमच्यावर येते. म्हणून 9व्या अध्यायातील आणि 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक जो आहे दोनदा ते रिपीट केलेला आहे. तो श्लोक आहे 9व्या अध्यायातील 34वा श्लोक आहे आणि 18व्या अध्यायातील 65वा श्लोक. मनमना भव मद्भक्तो मद्याची माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे. हा आहे पुढचा 9व्या अध्यायातील 18व्या अध्यायातील 65वा श्लोक आणि 9व्या अध्यायातील 34वा श्लोक पण हाच म्हणतोय. मनमना भव मद्भक्तो मद्याची मा नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वा एवं आत्मनं मत्परायण. काय सांगतात इकडे भगवान? मन म्हणा काय कर, सदैव माझे चिंतन कर. सदैव सातत्याने मन म्हणा, मत भक्तो माझी भक्ती कर, सदैव चिंतन कर आणि माझी भक्ती कर. म्हणून इकडे सांगितलेल्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे जेव्हा मी मन केंद्रित करतो म्हणजे ध्यानपूर्वक नाम जप केलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे अटेंटिव्हनेस म्हणजे काय आहे, ध्यानपूर्वक केलं पाहिजे आणि मत भक्तो आणि भक्तीपूर्वक केलं पाहिजे. आणि या दोन गोष्टी नाम घेताना लक्षात ठेवायला पाहिजे की ध्यानपूर्वक नाम आणि डिवोशन एकदम प्रेमाने केलं पाहिजे, भक्तिमय वातावरणामध्ये केलं पाहिजे. आणि भगवंताचं नामोच्चारण जेव्हा आम्ही करतो तेव्हा भगवान म्हणतात तू माझ्या नामाची प्राप्ती कर. हे वचन आहे भगवंताचं. बाकीचे सगळे नेते आहेत ते वचन देतात, ते वचन देतात, दुसऱ्या दिवशी जिंकल्यानंतर संपलं. पण भगवंताचं तसं नाही. भगवंत म्हणतात जे मी वचन देतो त्याचे पालन करतात. म्हणून सदैव लक्षात ठेवायला पाहिजे. ते योगक्षेम वहाम्यम ते LIC वाले यूज करतात ना. योगक्षेम आमच्या गोव्यामध्ये ते सगळे बस स्टँडवर असतात. योगक्षेम वहाम्यम, योगक्षेम वहाम्यम म्हणजे काय, ते पॉलिसीवाले सांगतात आम्ही जे काय आहे ते जतन करणार आणि जे नाही ते देणार. तसं होतच नाही. मेल्यानंतर मिळतं, आहे तर मिळतं पण तेवढं मिळत नाही. पण भगवंताचं काय कसं आहे, हा या श्लोकामध्ये भगवान सांगतात जे काही तुझ्याकडे आहे त्याचं मी रक्षण करणार आणि जे काही नाही ते मी तुला प्रदान करणार. हे वचन आहे. आणि प्रत्येक श्लोकामध्ये भगवद्गीतामध्ये कुठलाही श्लोक घ्या त्या श्लोकामध्ये भगवंताने जे उच्चारण केले आहे 574 श्लोक जे आहे ते भगवंताने सांगितले. ते सगळ्या श्लोकामध्ये भगवान काय करतात, वचन देतात. आणि जेव्हा आम्ही याच्यात विश्वास ठेवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा भगवंताचा अनुभव जो आहे, जेव्हा जेव्हा प्रत्येक पाऊल आम्ही टाकणार भगवंताच्या दिशेने तेव्हा आम्हाला कळून येणार की भगवंत कसे आपल्याला मदत करतात ते. म्हणून एक सुंदर वैष्णव गीत आहे. या वैष्णव गीत मध्ये काय सांगितलं आहे, एकूण भजन प्रभू तोमार चरण अशोका भयामृता पूर्ण सर्व खण. भक्ती विनोद ठाकूर सांगतात, काय सांगतात, एकूण भुजिन प्रभू तोमार चरण. जेव्हा मी चरण आम्ही भजन करतो, पूजन करतो, भक्ती करतो, त्या चरण कमळ नतमस्तक होतो तर काय होतं, शोक आणि भयापासून आम्ही मुक्त होतो. शोक आणि भय जो आहे तो नष्ट होतो. आणि कुठे आहे ताकद, भगवंताच्या चरणाकडे आहे. जेव्हा एखादा व्यक्ती चालून पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला दर्शन असतं, तर प्रत्येक व्यक्तीला दर्शन असतं. आणि दर्शन किती, 10 मिनिटाचं दर्शन असतं. 10 मिनिटाचं किती, अर्धा सेकंद म्हणे. 1 सेकंद, अर्धा सेकंद काय ते म्हणजे 1
सेकंद आधी 15 दिवस चालून जायचं ते दृश्य मुख पाहायला, भगवंताच्या चरणांनी नतमस्तक व्हायला. किती किती वेळ क्षण आहे. हा? पण तरी पण आम्ही जातो की नाही भगवंताचं नाम घेऊन, त्यामध्ये एवढी जातो. म्हणून चरणामध्ये सगळं काय आहे. विठ्ठल विठ्ठल आम्ही जेव्हा म्हणतो आणि चालत जातो, 15 दिवस चालू फक्त दर्शनासाठी. एखाद्या व्यक्तीकडे आम्ही जातो आणि समजा आम्हाला बोलवलंय, कोणी पंतप्रधानाने बोलवलंय आणि त्याने म्हटलं त्यांच्याकडे भेटत झाली नाही, एक क्षण काय होणार. निराश होऊन आम्ही घरी येणार. अरे काय मला बोलवलं, 1 महिन्याचं मला लेटर दिलेलं, 1 महिना मी गेलो तिकडे आणि ते काय मला 1 सेकंड पण दिलं नाही. राग येणार की नाही. बोलले पण नाही, बोलले तर सोडा, 1 सेकंड पण दिलं नाही. पण भगवंताचं दर्शन 1 सेकंड आम्ही किती आतुरलेले आहोत. त्यामध्ये काय मिळतं, काय आहे त्यामध्ये, ही ताकद त्या नामस्मरणाची आहे, ही ताकद त्या भगवंताच्या दर्शनाची आहे. म्हणून आणखी काय होतं, यामध्ये जेव्हा आम्ही भगवंताचं नामस्मरण घेतो, एक तर आमचे शोक आणि भयापासून आम्ही मुक्त होतो आणि त्यामध्ये काय आहे, पूर्ण शाश्वत मधुर आणि अमृताने भरलेले खाण आहे. नामचरण आणि भगवंताचे चरण जे आहे ते काय आहे, शाश्वत आणि मधुर अमृताने भरलेलं खाण आहे. खाण. लोक काय मायनिंग बघतात, मायनिंग करून करून काय पैसे कमवतात, पण मायनिंग कुठे आहे, इकडे खरी माहिती नाही भगवंताच्या ठिकाणी. आणि त्याचं काय केलं पाहिजे, सदैव आम्ही जेव्हा दर्शन घेतो ना भगवंताचं, तर दर्शन आम्ही सुरुवात करतो चरण कमवून. आणि म्हणून कुलशेखर आलवार 26व्या श्लोक आहे. पहिला मी घेतला 27व्या श्लोक, पण आता 26वा श्लोक घेतो मी. या 26व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा. तत्वं ब्रुवाणानि परं परस्तात् मधुक्षरन्तीव मुदा वहानि प्रावर्तया प्राञ्जलिरस्मि जिह्वे नामानि नारायण गोचराणि. सुंदर श्लोक आहे, माझा आवडता श्लोक आहे. कारण इकडे काय सांगतात बघा. तत्वं ब्रुवाणानि परं परस्तात् मधुक्षरन्तीव मुदा वहानि प्रावर्तय प्राञ्जलि रश्मि जिह्वे. तर काय आहे, प्रावर्तय, कृपा करून उच्चारण करा म्हणतात. प्रावर्तय, कृपा करून उच्चारण करा. आणि काय करताय, प्राञ्जलि रश्मि जिह्वे, हात जोडून विनंती करताय. कोणाच्या समोर, जीवाच्या समोर, व्यक्तीच्या समोर नाही. आम्ही कधी बोलतो का, जीवा नाम घ्या, प्रार्थना करतो. कधी केलं का तुम्ही, आठवण आहे का की आज मी नामस्मरण बसला, जीवाला सांगतो मी जेव्हा मी प्रार्थना करतोय की हा नाम उच्चारण चांगलं घे. तर काय कुलशेखर आलवार आपल्या जीवाला सांगताय, हा विनंती करतायत, हात जोडून नतमस्तक होऊन जीवाला सांगताय काय करायला पाहिजे. प्रावर्तय प्राञ्जलि रश्मि जिह्वे नामानि नारायण. काय कर, भगवंताचं नाव घे, नारायणाचं नाव घे. नारायण कसं आहे नाव, परत सांगितलंय. तत्वं ब्रुवाणानि परं परस्तात्. परम सत्य आहे, तत्व आहे आणि काय आहे, परं परस्तात्, आमच्या विचाराच्या पलीकडे आहे, दिव्य आहे, पवित्र आहे. असं नामचं उच्चारण एक जीवात तू घे, अशीच आम्ही विनंती केली पाहिजे. आम्ही जेव्हा भगवंताच्या समोर येतो ना, आता भक्तीमध्ये आल्यानंतर आम्हाला कळालं ना, पूर्वी आम्ही काय करायचो, परीक्षा आहे तेव्हाच, काही प्रमोशन आहे तेव्हाच, व्यवसायामध्ये काही गडबड झाली, धडपडलं व्यवसाय तर तेव्हाच, आणखी कुठचाही दिवस नाही. आज परीक्षा सकाळी गेलो, केळी वगैरे घेऊन चढवली, सांगितलं परीक्षामध्ये पास झाल्यानंतर आज आणले 1 डझन, नेक्स्ट टाइमला काय 5-5, 10 डझन घेऊन येणार. एवढा म्हणजे एक व्यापार. पण इकडे तसं नाहीये, जीवाकडे विनंती करताय. आणि प्रत्येकाने असंच केलं पाहिजे. भगवंताच्या समोर आल्यानंतर फक्त आम्ही विनंती केली पाहिजे, काय नामामध्ये आणि आपापच मिळतं सगळं.
पण आम्ही काय करतो, बाकीच्या गोष्टी विचारतात, मागतात, मागणी ती आहे आणि हे याचा विसर पडतो. म्हणून पूर्ण पूजा करतो आणि लिस्ट घेऊन बसतो आम्ही. त्या लिस्टला सगळं असतं. हा धनम दे 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 50 होतं आणि तेवढंच कोण काय हे पण राहिले म्हणून हे पण सांगावं. हा 51 नंतर आणखी कोण हे पण राहिले ते पण राहिले, पण 100ची यादी होते. आणि 100 यादी म्हणजे आमची इच्छा कशी आहे ना, समुद्रासमोर बसल्यानंतर जी लहरे येतात ना, किती असतात सगळं एक दिवस बसतात, पूर्ण दिवस 6 सकाळी प्रातःकाळ 6 आणि संध्याकाळ 6 पर्यंत आम्ही मोजायला सुरुवात केली ना, ती लहरे जे येतात ना किती असतात मोजूच शकत नाही. हा प्रभूजी मोजूच शकत नाही. हा एक कारण दुसरा नाही, अशी आमची इच्छा असते. मी पेपर घेऊन बसल्यानंतर पूर्ण आयुष्य संपले पण इच्छा कधी संपणार नाही. म्हणून आज जे आहे पहिल्यांदा काय करायला पाहिजे की भगवंताचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. आणि काय आहे त्यामुळे मधुक्षरम तीव, ते नामोच्चारण काय आहे, हा थेंब पडतोय, त्या नामोच्चारणामध्ये थेंब पडतोय, तो थेंब आहे मधुर. इट्स लाईक हनी, नेक्टर. हनी पण काहीच नाही त्याच्यावर, नेक्टर नाही पूर्णतः. हा तर आणि काय केलं पाहिजे, त्यामध्ये जेव्हा हनी येते आणि ते चविष्ट एवढे लागते, त्यामध्ये आपल्याला काय मिळतं, अत्यानंद मिळतो, आनंद मिळतो. त्यामुळे सगळ्यांनी मिळून जेव्हा संघ कीर्तन एका संघात आल्यानंतर, एकत्रित आल्यानंतर आम्ही जेव्हा नामस्मरण करतो, त्यामध्ये एक शक्ती निर्माण होते, एक परम शक्ती निर्माण होते आणि ती परम शक्ती जी आहे ते सगळ्यांना मिळते. म्हणून एकत्र येऊन प्रभुपादांनी एक सांगितलं, दर आठवड्याला आम्ही एकत्र येतो. काय येतो की सगळे भक्तांची एकत्र येतात, पण त्यामध्ये सगळ्यात फायदा जो आहे तो फायदा म्हणजे नामोच्चारण. आणि नामोच्चारण केल्यानं सगळ्यांना फायदा होतो. म्हणून मोठ्याने म्हणायला पाहिजे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, काय म्हणतात, थोड्या लोकांना काय आहे नामस्मरण म्हणजे ओझं असं वाटतं. ओझच आहे. अरे काय 16 म्हणा 2 तास, 2 तास नाही, आमच्याकडे 1 मिनिट पण नाही. लोकांकडे 1 मिनिटात आम्ही सकाळी एक फुल भगवंताला अर्पण केलं ना आणि नमस्कार केला ना, झालं आमचं 1 मिनिटात सगळं झालं. 2 तास म्हणायला पाहिजे. 2 तास ते आणखी पुढे घालवलं तर काय कमाई होणार, ओव्हर टाइम म्हणा, आणखी पैसे मिळणार. 2 तास आमच्याकडे नाहीये. पण थोड्या लोकांना ओझं वाटतं, पण थोडे लोक जे आहेत, व्यक्ती जे आहेत, काय होतात त्यांना ही मूल्यवान वस्तू आहे. आणि म्हणून ते नामोच्चारण पूर्णतः आनंदाने घेतात. तरी पण इकडे सांगितलेलं आहे, रूप गोस्वामी सांगतात, आपल्याला एकदा असं वाटतं की जेव्हा मी नामस्मरण करतो ना, काहीतरी कोरडं सुखाचं वाटतं, कोरडं आहे असं वाटतं. तरी पण काय आहे, जसं एखाद्या व्यक्तीला कावीळ होते ना, आणि कावीळ होण्यात त्याचा एकमेव उपाय आहे शुगर केन ज्यूस, उसाचा रस. पण ज्याला आम्हाला माहित आहे उसाचा रस गोड आहे म्हणून, पण ज्याला माहित नाही ते वेगळं आहे. पण उसाचा रस गोड आहे, पण जेव्हा कावीळ होते तेव्हा तो गोड लागत नाही, तो कडू लागतो. आणि त्याच्यावर उपाय आहे फक्त उसाचा रस. म्हणून नामोच्चारण जे आहे ते नामोच्चारण सातत्याने केलं पाहिजे. जरी आपल्याला वाटतं आगीला ते सुख वाटतं, काही ड्राय जायचं वाटतं, मला होतच नाही, ते प्रेम नामोच्चारण रुची पण नाही, पण रुची नाही तरी पण आपण सातत्याने निरंतर भगवंताचं नाम. म्हणून नामाचार्य हरिदास ठाकूर जे होते, जरी ते मुस्लिम कुळामध्ये जन्मलेले, पण काय करत होते, 192 माळा ते करत होते सदैव. आमच्या गोव्यामध्ये थोडे 4-5 भक्तांनी प्रयत्न केला होता 192 माळाचे, केले ते यशस्वी झाले. पण एक दिवस म्हणजे रात्रीचं त्याने सुरुवात केली आणि नेक्स्ट डे 9 वाजता परत संपवली, पूर्ण न झोपता प्रयत्न केला होता एक दिवस. पण हरिदास ठाकूर प्रत्येक दिवस निरंतर
निरंतर करत होते भगवंताचं नाम. असं म्हणतात की हरिदास ठाकूर जेव्हा त्यांचे अधिकारी होता त्यांना पण सांगितलं आपले जे शरीराचे तुकडे तुकडे पण केले आणि ते एक तुकडा पण गेला कानाला लावला तर काय होणार, भगवंताचं नामस्मरण येणार. म्हणून तुकाराम महाराज जेव्हा नामस्मरण करत होते त्यांचे स्थान वेगवेगळे असायचे. आज या डोंगरावर, उद्या त्या डोंगरावर, उद्या तिसऱ्या डोंगरावर. आणि त्यांची पत्नी सौभाग्यवती त्यांची शोधाशोध करायची. त्यांना विठ्ठलाबद्दल आकर्षण नव्हता. त्यांना काय होतं, आपले धनी जे आहे धनीला काहीतरी रोटी चपाती आहे ते घेऊन द्यायला, भाजी आहे रोटी आहे ते द्यायला पाहिजे. तर धनी आहे कुठच्या तर डोंगरावर. पण शोधाशोध कसं करायचं, फक्त आज धनी कुठच्या डोंगरावर आहे माहित नाही, पण फक्त तिकडचा जर दगड असेल तर दगडाला कान लावला, दगड सुद्धा उतरला, त्यामध्ये जे ध्वनी येते त्यावरून त्याला समजायचे की आज आमचे धनी या डोंगरावर आहे. म्हणून नामाची ताकद एवढी आहे, ती स्पंदना जी असते व्हायब्रेशन म्हणतो ती राहते तिकडे. आणि एवढी ताकद असते, एवढी ताकद असते दगडातून सुद्धा आवाज येतो. म्हणून विठ्ठलाचं नामस्मरण निस्वार्थीपणाने ते करत होते. एकदा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांना असंच संदेश दिला की काय आहे, भोगे आहे, त्यांना आशावादी आहे, त्यांना पैशाची आशा आहे, सगळं आहे. त्याची परीक्षा घेतली आणि परीक्षेमध्ये सगळं हिरे आणले, दागिने आणले, चांदी आणल्या, सगळं दिल्या, दाखवले. परिवारिक त्यांना सगळ्यांना वाटलं. पण जेव्हा तुकाराम महाराज आले त्यांनी काय म्हटलं, ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीही किंमत नाही. असं म्हणतात माया रे प्रतिष्ठा शुक्र रे विष्ठा. मायाची प्रतिष्ठा आहे ज्यांना शुक्र रे, शुक्र म्हणजे कोण, डुकर. डुकराची विष्ठा कशी तयार होते, विष्ठा हा विष्ठा होते तसे म्हणत त्यांचे विचार बघा. आणि त्यानंतर तुम्ही बघाल की संत तुकाराम जे आहे एवढे त्यांनी अभंग लिहिले, 5000 अभंग लिहिले. शाळेमध्ये गेले नव्हते ते. आम्हाला वाटतं की ग्रॅज्युएट झाला, PhD केली, हे केले ते केले, त्यानंतर सगळं अभंग लिहायला लिहायला त्यावर PhD होत्या आजच्या जगतामध्ये. तर संत तुकाराम महाराज जे आहे त्यांनी जेव्हा हे श्लोक लिहिले, अभंग लिहिले, त्यामध्ये पूर्णतः त्यांनी विठ्ठलमय होऊन ते लिहित होते. आणि ते म्हणतात की आम्हाला कोण मार्गदर्शन देत होते, साक्षात भगवान विठ्ठल. तसेच प्रभुपाद म्हणतात जी पुस्तकं जी मी लिहिली आहेत ना भागवतम, जे साक्षात कोण त्यांना मार्गदर्शन करत होते, भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करत होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय, प्रल्हादे कारणे नरसिंह झालासी, त्याचे बोलायासी खरे केले. प्रल्हाद कारणे नरसिंह झालासी. लहानसा बाळ आहे प्रल्हाद 5 वर्षाचा, त्याचा शब्द खरा करून दाखवला. प्रल्हाद कारणे नरसिंह झालासी. काय नरसिंह रूप होतं ते. आज एक सादरीकरण झालं नरसिंहाचं. काय ते नरसिंहाचं रूप अंगावर शहार येतं. म्हणून काय म्हणतात, एका बाळासाठी काय केला तू, अवतार घेतला नरसिंहाचा, त्याचे बोलायचे खरे केले. एक शुद्ध भक्तासाठी भगवंत जे आहे कुठे यायला तयार आहे, कुठे यायला तयार आहे. म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला तरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. काही होऊ दे आयुष्यामध्ये, कसलंही संकट येऊ दे, पूर्णतः फुटोय मस्तक. बघा काय म्हणतात ते, आम्ही फुटो मस्तक झाला तर आम्ही विसरलो ना. फुटोय शरीर विसरणार आम्ही नामोच्चारण. तेवढं स्तर आम्हाला गाठायचं आहे. म्हणून सगळे भक्त एकमेकांना प्रार्थना करतात, म्हणून आम्ही भक्तीमध्ये टिकून. म्हणून ही मागणी करत आहेत तुकाराम महाराज. आणि सदैव काय, काही होऊ नये शरीरात, मी काय करणार, कीर्तन रंग सोडू नये. सदैव मी काय करणार,
भगवंताचं नाम जे आहे ते माझ्या ओठी राहू दे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा सदैव, ही मागणी आहे. सगळं भजनामध्ये जातात. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा देवा, विसर न व्हावा म्हणतात, पण विसरत आहे. दैनिक स्थितीमध्ये विसरत आहे. हा, मी सावंतवाडीचं म्हणत नाही. आपण सगळे भक्तमय चांगलं वातावरण आहे. आमच्या गोव्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कळणार, खास करून आमची शिवोली जी आहे, त्या शिवोली जे आहे सगळे बीचीज आहे, बीच जे आहे ना, समुद्र जे आहे ना, ते जवळ आहे. 7-8 बीच आहे जवळ. तिकडे येऊन कळणार काय आहे ते. हे भक्ती केवढी कठीण आहे करणं, तरी पण भगवंताची आणि प्रभुपादांची कृपेमुळे सगळे करतात. मग शेवटी 2 श्लोक जे आहेत या मुकुंद माला स्तोत्रातील सांगून मी पूर्णविराम करतो. या एका श्लोकामध्ये सांगतात, 31वा श्लोक आहे या मुकुंद माला स्तोत्रातील. शत्रुज छेद एक मंत्रम सकल उपनिष वाक्य संपूज्य मंत्रम संसार छेद मंत्रम समुचित तमसा संग निर्याण मंत्रम सर्वेश्वर एक मंत्रम. सर्वेश्वर एक मंत्रम व्यसन भुजग संतष्ट संत्राण मंत्रम जिह्वे श्री कृष्ण मंत्रम जप जप सततम जन्म साफल्य मंत्रम. काय सुंदर आहे ना श्लोक. ह्या म्हणतात शत्रुज छेद एक मंत्रम. आपल्या आयुष्यामध्ये शत्रू असणार. हा, शत्रू कोण आहे? भक्तीमध्ये एकदा आम्हाला प्रगती करण्यामध्ये अडथळा आणणारे शत्रू आहेत. हे नको ते नको. एकदा आपल्या कुटुंबातच शत्रू असतात. एकदा असे लोक येतात की हे करायला नको. आता हल्लीच्या काळामध्ये नामस्मरण करायला देत नाही. कुठे जर आम्ही कार्यक्रम घेतात त्या कार्यक्रमामध्ये पण आम्हाला बहिष्कार करतात. आम्ही एके जागेवर कार्यक्रम घेतो, तिकडून आम्हाला अप्रूव्ह लावलं, नको म्हणे, तुम्ही तुमच्या जागेवर करा, कुठे करा ते करा, इकडे नको हे असं. शत्रुज छेद मंत्रम, शत्रुज छेद एक मंत्रम. केवळ याच्यावर उपाय काय आहे? शत्रूला नाश करण्यामध्ये एकच उपाय आहे, मंत्रम, पवित्र दिव्य मंत्रम. सकल उपनिषद वाक्यम. सगळे उपनिषद काय सांगतात आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? संपूज्य मंत्रम. कोणाची पूजा करायला पाहिजे? या मंत्राची, या दिव्य मंत्राची पूजा करायला पाहिजे. संसार छेद मंत्रम. या संसारामध्ये एक त्रास होतो, जन्म मृत्यू जे आहे यामधून आम्हाला काय करायला पाहिजे? सुटका करायला पाहिजे. आणि ते कोण करणार? संसार छेद मंत्रम. संसार जे आहे उच्छेद करणार, छाटून टाकणार. आणि तुम्हाला काय करणार? कोण? मंत्र. समचित तमसा. समचित एकत्रित आलेले आहे. तमसा, तम गुणातील म्हणजे अंधकारमय अज्ञान जो आहे तो साचलेला आहे. समचित तमसा संग समय गोळ्याप्रमाणे आहे. गोळा आहे, गोळा. हा, तो काय करतो? संग निर्याण मंत्रम. ते दूर करण्याचं काम हे मंत्र करतो. म्हणजे बघा, आपला शत्रू जर असेल भक्तीमध्ये, त्यात बाजूला करण्याचं काम, त्याचा नष्ट करण्याचं काम, नाश करण्याचं काम मंत्र करतोय. पूर्ण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की काय करायला पाहिजे? हे नाम जे आहे त्याचं पूजन करायला पाहिजे. संसारातले जे आपले जे क्लेश आहे, जे दुःख जे आहे, जन्म मृत्यूची जी आमची ही आहे सायकल जे आहे, त्यामुळे तुम्हाला जर बाहेर काढायचं काय? एक मंत्र आहे. जे अज्ञान रूप जे आहे, अंधकार जो आहे, अज्ञान रूपी जो आहे, ते नष्ट करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे. सर्वेश्वर एक मंत्रम. सर्व ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल तर केवळ एकच उपाय आहे, मंत्र उच्चारण. आणि व्यसन भुजग संदष्ट
व्यसन या संसारामध्ये एवढी कठीणाई येतात, त्रास होतात. आणि काय भुजगतीत काय भुजग म्हणजे काय आहे? एका सर्पाप्रमाणे आहे, विषारी सर्पाप्रमाणे आहे, संदष्ट. आणि तो विषारी सर्प जेव्हा डंस मारतो ना, त्यामध्ये उपाय काय आहे? नष्ट करण्याचा उपाय काय आहे? कोण आपल्याला सावरू शकतो, रक्षण करू शकतो? संदष्ट संत्राण मंत्र. नाश पण करू शकतो फक्त केवळ मंत्र. आणि काय मंत्र आहे? जिव्हे श्रीकृष्ण मंत्र. आता सांगतात ते जिव्हे कशाचा मंत्र आहे? तो श्रीकृष्ण मंत्र. पहिल्यांदा मंत्र करा, मंत्र करा, मंत्र करा, मंत्र करा. पण आता कोणता मंत्र आहे? जिव्हे श्रीकृष्ण मंत्र. जीवामध्ये काय केले पाहिजे? श्रीकृष्णाचं मंत्र केलं पाहिजे, जप केले पाहिजे. जप जप सततम. सततम बघा, निरंतर, सततम. हा, एव्हरी डे आणि एव्हरी सेकंड चालूच केलं पाहिजे. जप जप सततम जन्म साफल्य मंत्रम. आणि आम्हाला काय पाहिजे? आपलं आयुष्य जे आहे यशस्वी व्हायला पाहिजे, सफल व्हायला पाहिजे. आणि खरं सफल कधी होणार? जेव्हा आम्ही जप जप सततम श्रीकृष्ण मंत्र, जेव्हा आम्ही भगवंताचा मंत्र उच्चारण करणार, तेव्हा जन्म साफल्य मंत्र. आणि शेवटी जे आम्हाला पाहिजे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. 51वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सुंदर श्लोक आहे. हा माझा अत्यंत म्हणजे मी जिथे कुठे जातो शेवटी हा श्लोक जो म्हणतो, अलमलमलमेका प्राणिना पातकाना निरसर विषयेया कृष्ण कृष्णेति वाणी यदि भवति मुकुंदे भक्ति आनंद सांद्रा निरसर करतल कलितासा मोक्ष साम्राज्य लक्ष्मी. काय म्हणतात? अलम 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 एका. पुरेश आहे, पुरेश आहे. इनाफ इंग्लिश मध्ये त्याला इनाफ इनाफ इनाफ. पुरेश आहे, पुरेश आहे, पुरेश आहे. काय पुरेश आहे? हा, कृष्ण कृष्णेती वाणी. काय पुरेश आहे? कृष्ण कृष्णेती वाणी पुरेश आहे मला. काय करण्यासाठी? प्राणीना पातकाना. ते पातक जे आहे, पाप जे आहे, जे अर्जित झालेले आहे, ते नाश करण्यासाठी, हा, निरसर विषय, ते नाश करण्यासाठी केवळ काय पाहिजे? कृष्ण कृष्णेती वाणी. फक्त कृष्ण कृष्णेती वाणी. जप जप सततम कृष्ण मंत्र. आणि इकडे कृष्ण कृष्णेती वाणी. यदि भवति मुकुंदे. जर भगवान मुकुंदाची जर आपण भक्ती कराल तर काय होणार? भक्ती आनंद सांद्रा. आनंद जो आहे ना, प्रचूर मात्रामध्ये आम्हाला मिळणार. आम्ही काय गडबडतो कशाला? एवढा आनंद प्राप्त करणं. व्यवसाय करतो, पैसे एकत्र करतो, कामाला जातो, त्यानंतर आम्हाला सुख प्राप्त पाहिजे, सुखाची प्राप्त पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, हा, शांती मिळायला पाहिजे, या त्याची गडबड चालू आहे. पण इकडे सांगता यदि भवति मुकुंदे भक्ती आनंद सांद्र. प्रचूर मात्रामध्ये, प्रचूर मात्रामध्ये मिळते. आणि काय पुढे? करतल कलितासा. करतल म्हणजे हातामध्ये, या हातामध्ये काय मिळणार? मोक्ष. हा, सगळे मोक्षाची आशा ठेवतात. मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. पण जो मुकुंदाची भक्ती करतो ना, त्याच्या हातामध्ये काय मिळतं? मोक्ष साम्राज्य. लोकांना पाहिजे ना साम्राज्य, हा, हे पाहिजे. मी नेता, माझे अभिमान पाहिजे, मी काय करतो ते ऐकलं पाहिजे सगळ्यांनी. साम्राज्य सगळं मिळतं. पण दुसरं साम्राज्य आहे खरं ऐश्वर्य म्हणतो. मोक्ष साम्राज्य लक्ष्मी.
ऑटोमॅटिक काय मिळतं, आपल्या हातामध्ये मोक्ष पण मिळतं, साम्राज्य पण मिळतं. साम्राज्य हे नाही की सगळे लोक माझ्या मुठ्ठीमध्ये. साम्राज्य आहे खरं ऐश्वर जे आहे भगवंताचे प्राप्त करण्याचं, ते ऐश्वर आपल्याला भेटतं आणि लक्ष्मी पण आपल्या हातामध्ये येते. म्हणून सदैव एकच गोष्ट करायला पाहिजे. आजचा जो विषय होता तो नामोच्चारणामध्ये, आणि या नामामध्ये एवढी शक्ती आहे. एखादा व्यक्ती एक माळा सुद्धा जास्त करतो ना दुसऱ्या व्यक्तीसाठी, तेव्हा ही 16 माळा त्यामध्ये पण रुची वाढते. म्हणून म्हणतात की दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. आणि जेव्हा आम्ही नामोच्चारण पण करतो तो आम्ही भगवंताला आनंद प्रदान करण्यासाठी. आणि हे जर असेल आणि आपलं मनन आपण नामोच्चारण जे आहे भगवंताला ध्यानपूर्वक जेव्हा आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच तो खरा आनंद आम्हाला. हरे कृष्णा. मी खरंच आजचा दिवस होता तो श्याम रसिक प्रभूचा. पण श्याम रसिक प्रभू काही कारणास्तव कुठे व्यस्त आहे म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली. तरी पण त्यांची जागा मी घेऊ शकत नाही, पण माझ्या परीने मी प्रयत्न केला आहे. आजचं जे प्रवचन आहे हा तुमच्यासमोर म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. एक 5 मिनिटासाठी आम्ही कीर्तन करतो. आमच्या कीर्तन म्हणजे जे नाम म्हणजे आम्ही म्हणतो, जेव्हा मी कीर्तन करणार, मी जेव्हा म्हणणार तेव्हा तुम्ही फक्त ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे पूर्णतः. आणि जेव्हा तुम्ही म्हणणार, आपण म्हणणार, तेव्हा काय करायला पाहिजे, आपण म्हणतो ना ते उच्चारण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा तर आम्ही 5 मिनिटासाठी आमचे वरिष्ठ भक्त आहेत तिघांच्या वतीने मी विस्मृतांना आरोपण करायला लावतोय. त्यांना सगळ्यांनी हरे कृष्ण महामंत्र म्हणा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. आता फक्त मगाशी त्यांनी सांगितलं 5 मिनिटं संकीर्तन म्हणा, डान्सिंग संकीर्तन. आणि त्याच्यानंतर आज सगळ्यांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे. तो प्रसादाचा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी भावना एक परपूजा भावना फुलं ठेवलेले त्यांना अर्पण करा आणि त्यांना नमस्कार करा आणि त्यांनी विनंती केलेली आहे. चला धन्यवाद. पहिलं कीर्तन करूया, नंतर हार फुलं अर्पण करूया आणि नंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. त्यांनी आमच्या वतीने सगळ्यांसाठी ठेवलेला आहे महाप्रसाद. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare.
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Hare Rama, Hare Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna,
म्हणायचं आहे.